खरं खरं सांग, हे सगळं कसं झालं? अगं घरी पप्पा होते म्हणून मी तुला विचारलं नाही हं? आता तुला खरंच सांगावं लागेल. अगं खरंच कसं सांगतो. झालंय सगळं? आणि अगं असं काय करतेस? त्या बिचारायला एवढं लागलंय आणि तू ओरडतेस त्याच्यावर. हॅरी, तू जरा गप्पच बस. मला माहितीये माझा भाऊ किती हट्टी आहे तो. त्याला ही अशीच ट्रीटमेंट हवी. अगं सोड सोड, सांगतो. अगं ताई खरंच सांगतोय, समोरच्याने धडक दिली म्हणून झालंय. धडक दिली नाही सिद्धू, मला नॅचरल ऍक्सिडेंट नाही वाटत. म्हणजे हे कोणीतरी नक्कीच प्लॅन करून केलंय. ज्याने कोणी हा प्लॅन केला असेल ना, मी त्याला सोडणार नाही हं. शोधून काढेन. तू शोधलंच आणि यामागे भावना होती हे कळलं तर? नाही ताई, अगं ते गुणाजीची पोरं असतील आणि शत्रू वाढणं प्रगतीचा इशारा आहे. ताई, राजकारणात असंच होत असतं. जाऊ दे ना, तू नको पडूस याच्यात. आणि उद्या मला काही झालं तर पप्पा सोडतील का त्यांना? मग बघ सिद्धू, तू माझा लहान भाऊ आहेस म्हणून काळजी वाटते मला. आणि मी नाही तुझी काळजी करणार तर कोण करणार रे? तुझा इतका विश्वास आहे माझ्यावर आणि मी खोटं बोलतोय. खरंच सॉरी. मी तुमचं पितळ उघडं पाडण्याच्या धमक्या तर देतोय भावना मॅडम, पण जर सत्य समोर आलं तर तुमच्यापेक्षा जास्त वाट तर माझीच लागणार आहे.